मित्रांनो नमस्कार. आपण आता आहोत माणगाव बायपासच्या आजूबाजूला, जिथून माणगावचा बायपास बाजूला निघतो त्या ठिकाणी आपण इथे थांबलेलो आहोत. आपण आत्ताची परिस्थिती बघू शकता की आत्ताच आपल्याला नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं की 31 मे 2026 पर्यंत हा जो कोकणवासियांचा जो प्रश्न आहे तो आपण सोडवणार आहोत. आपण सध्या मी प्रयत्न करतोय कोकणवासी म्हणून की आत्ता ह्या माणगाव ज्या ठिकाणी मुंबई गोवा हायवेवर सतत ट्रॅफिक असते त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे आणि खरंच तिथला जो बायपास आहे तो खरंच मोकळा होऊ शकतो का येत्या 31 मे 2026 पर्यंत. त्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू इच्छितो की आपण आता सध्या उभे आहोत माणगावच्या पलीकडे, ज्या ठिकाणी माणगाव बायपासचं काम सुरू आहे. तिथली मी तुम्हाला परिस्थिती दाखवतो. एक थोडक्यात साधारण बघितलं हा एक माणगाव बायपासची सुरुवात आहे. मित्रांनो याच्यानंतरचा प्रवास असेल. मी आता सध्या आहे माणगाव बायपासच्या ज्या एंट्री पॉईंट आहे त्या ठिकाणी उभा आहे. इथून पुढे मी माणगाव बायपासपासून जो माणगाव शहरातून जो माणगावच्या शहरापासून बाहेरून जो रस्ता निघतो त्या ठिकाणाहून जाणार आहे. मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे की तुम्हाला पूर्ण रस्ता कसा दाखवता येईल आणि जो रस्ता परत माणगावच्या बाहेर शहराच्या पलीकडे ज्या ठिकाणी जॉईंट होतो त्या ठिकाणी कशा पद्धतीने जॉईंट होतो हे दाखवण्याचा नक्की प्रयत्न करीन. त्यामुळे माझ्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त ह्या रायगडवासी असतील किंवा सिंधुदुर्गवासी असतील, रत्नागिरीतले राहणारे रहिवासी असतील, ज्यांना सतत मुंबई गोवा हायवेच्या रस्त्याने प्रवास करावा लागतो, ज्यांना 3-3, 4-4 म्हणजे आज जर का आम्ही माणगाववरनं जर का पनवेलला जायचं म्हटलं तर 1 तासामध्ये आम्हाला पोचावं लागतं. म्हणजे पोचण्याचा जो काय अंतर आहे त्या ठिकाणी आम्हाला 3-3, 4-4 तास लागतात. त्या ठिकाणी आम्हाला कमीत कमी वेळ कसा लागेल यासाठी प्रत्येक कोकणवासियांनी, प्रत्येक रायगडवासियांनी, प्रत्येक सिंधुदुर्गवासियांनी आणि प्रत्येक रत्नागिरीवासियांनी कसा प्रयत्न करता येईल तेवढं करावं आणि मला ही जी काय मी व्हिडिओ टाकतो याला शेअर करावं. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण या ठिकाणी उभे आहोत आणि माझ्या पाठीमागे जो रस्ता दिसतोय तुम्हाला हा रस्ता इथून आता मी ह्या ठिकाणी उभा आहे. हा माणगाव बायपासला उभा आहे. माणगाव शहरापासून जर बाहेर जायचं असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी ह्या रस्त्याचा वापर करायचा आहे. आता हा रस्ता पुढे जाऊन कसा निघणार आहे, कुठं निघणार आहे, ह्याच्यामध्ये काय काय पद्धतीचं काम झालंय आणि किती टक्केवारीमध्ये काम झालंय, किती पर्सेंटमध्ये काम झालंय, खरंच 31 मे 2026 पर्यंत हे काम पूर्ण होणं येईल का नाही होईल ह्याची आता मी तुम्हाला पुढे गाडी चालवून प्रत्यक्षात दाखवणार आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि खरंच तुम्हाला वाटत असेल रायगडवासियांना किंवा कोकणवासियांना हा रस्ता खरंच कंप्लीट व्हावा, मुंबई गोवा हायवेचा ट्रॅफिकचा प्रश्न सुटावा, तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या राज्याचे राज्यमंत्री असतील किंवा मग केंद्रीय मंत्री असतील नितीन गडकरी साहेब यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचली पाहिजे आणि त्यांनी ह्या गोष्टीची दखल घेऊन आपल्या सगळ्या लोकांसाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण आता उभे आहोत माणगाव शहरामधल्या जो माणगाव पुण्याला जाणारा जो काही रस्ता आहे त्या ठिकाणी आपण निजामपूर रोडला जो काही क्रॉसिंग लागते हायवेची त्या ठिकाणी उभे आहोत. या ठिकाणी आपण आता पाहू शकता हा हॉटेल साईराम जो नवीन चालू झालेला हॉटेल आहे तो चालू आहे आणि आपण माझ्या पाठीमागे बघू शकता जो माणगाव बायपासपासून सुरू होणारा हायवे आहे ह्या ठिकाणी हा इथून पुढे कंटिन्यू निघून जाणार आहे.
परंतु आपण इथली जी काही व्हिडिओची परिस्थिती बघाल, आपण इथली रस्त्याची जी काही परिस्थिती बघाल, तर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं काम दिसून येत नाही ज्या ठिकाणी आपल्याला एक पुढच्या 15 दिवसामध्ये म्हणजे 31 मे 2026 पर्यंत आपल्या रस्त्याचं काम पूर्ण होईल अशा प्रकारची कुठलीही परिस्थिती या ठिकाणी दिसून येत नाही. त्याच्यामुळं ह्या ठिकाणी मी आता उभा आहे. आपण या ठिकाणी ह्या जे काही वाहणाऱ्या गाड्या आहेत, ही जी काही लाल रंगाची गाडी असेल किंवा कुठल्याही गाडी असेल, ह्या जो रस्ता आहे ह्या ठिकाणी हा इथून इथे ह्या ठिकाणी पुण्याला जाणार रस्ता आहे आणि ह्या साईडला गेलो आपण तर माणगावला जाणार रस्ता आहे. मी ह्या ठिकाणी क्रॉसिंगला उभा आहे. त्याच्यामुळं मला फक्त या ठिकाणी रायगडवासी, रत्नागिरीवासी, सिंधुदुर्गवासी यांना फक्त दाखवायचा प्रयत्न आहे की हा जो काही मुंबई गोवा महामार्गाचा बायपास आहे माणगाव शहरातला जाणारा, हा ह्या ठिकाणी खरंच 31 मे 2026 पर्यंत पूर्ण होईल की नाही होईल, या ठिकाणी मला साशंकता निर्माण होते. मित्रांनो नमस्कार, मी माणगाव म्हणजे रायगड जिल्ह्यामधील माणगाव तालुक्यातील ॲडव्होकेट
लिमजे वकील बोलतोय। मी आज या ठिकाणी ही व्हिडिओ करण्याचं कारण एवढाच आहे, आपण आत्ता माझ्या पाठीमागं बघू शकता, माणगाव शहरापासून जर का आपल्याला बायपास जायचा असेल, म्हणजे माणगाव शहराची आपल्याला ट्रॅफिकला जर का चुकायचं असेल, तर आपल्याला माणगाव शहराचा हा जो काही एक एंट्री पॉईंट आहे बायपासचा, या ठिकाणी आपण आता उभे आहोत। आपण आता जर का बघितलं तर आपल्याला बघू शकता की हा जो एंट्री पॉईंट आहे, या ठिकाणची ही जी परिस्थिती आहे, आता आपल्याला या ठिकाणी पूर्ण दिसलंय की 31 मे 2026 पर्यंत या ठिकाणी हा माणगाव बायपासचं काम पूर्ण होण्याचं आपल्याला आश्वासन रायगड वासियांना दिलेलं आहे। आपण जर का आत्तापर्यंतची पूर्ण व्हिडिओ बघितली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की या ठिकाणचा जर का आपण आत्ता केलेली जी काही रस्त्याची परिस्थिती असेल, त्या ठिकाणचा जो काही प्रवास असेल, त्याची परिस्थिती बघता त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी रस्त्याचं काम पूर्ण झालेलं दिसून येत नाही। आपण आता वाहनाची परिस्थिती बघू शकता। रायगडमध्ये येणाऱ्या लोकांनी जर का वाहनाची परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी आपल्याला कळू शकतंय की येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याची परिस्थिती हीच असणार आहे। मला या ठिकाणी माझा व्यवसाय वकिली व्यवसाय आहे, माझा पत्रकारितेशी संबंध काही नाही आहे, परंतु एक पोट तिडकीने काहीतरी आपल्याला रायगड वासियांसाठी, सिंधुदुर्ग वासियांसाठी आणि रत्नागिरी वासियांसाठी काहीतरी करावं या उद्देशाने मी या ठिकाणी व्हिडिओ करत आहे। माझी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला, रायगडमधल्या आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि तळ कोकणात जाणारा प्रत्येक, गोवा, पणजी असेल पुढे जाणारा प्रत्येक कोकणातल्या माणसाला या ठिकाणी विनंती आहे की ही व्हिडिओ आहे ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या राज्याचे राज्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील आणि आपल्या केंद्रातले जे काय आपले राज्यमंत्री असतील, रस्ते परिवहन मंत्री असतील, या ठिकाणी ही परिस्थिती जाईल। मला या ठिकाणी रायगडमधले, रत्नागिरीतले, सिंधुदुर्गमधले आमदार, खासदार, पालकमंत्री, तुम्ही तुमचे काय एखाद्या पदासाठी आपण जे काय लालसा करत आहात ती करत राहा, आम्हाला त्याच्याबद्दल एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्हाला काही घेणं देणं नाही, परंतु आम्हाला घेणं देणं एवढंच आहे की आमचा जो काही मार्ग आहे, आज आम्हाला माणगावपासून किंवा महाडपासून पनवेलला जायचं झालं तर त्या ठिकाणी 1.5-2 तासाच्या प्रवासासाठी कमीत कमी 3 ते 4 तास लागतात, परंतु या ठिकाणी आमच्या ह्या जो काही त्रास होतोय याच्याबद्दल कोणी दखल घेत नाही। मला या ठिकाणी जाणून बुजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण जर बघितलं तर आज जो काही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरचा जो काही मिसिंग लिंक असेल, त्याचं काम असेल किंवा मग अटल सेतूचं काम असेल, हे काम या ठिकाणी होऊ शकतं, परंतु आमचा मुंबई गोवा महामार्ग जो आहे याचं काम गेल्या आज 15, 16, 20 वर्ष झालंय रखडलंय, त्याच्याबद्दल कोणी नाही। मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला जर खरंच आम्हाला जर का एखादी सुविधा देता येत नसेल तर त्या ठिकाणी आम्हाला तोंडाला पानं पुसण्याची कामं करू नका। आणि रायगडमधल्या प्रत्येक माझ्या सर्व पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना एकच विनंती आहे की तुम्हाला तुमच्या नेत्याची जी काही लाचलुचपतगिरी करायची आहे, जी काही चापलुसीगिरी करायची आहे ती करा, परंतु ते करत असताना तुमच्या विकास, तुमच्या गावाचा, तुमच्या विभागाचा, तुमच्या तालुक्याचा, तुमच्या गावाचा, शहराचा विकास कसा करता येईल या ठिकाणी प्रयत्न करा। मला एवढंच म्हणायचं आहे, आमदारांच्या जागी योग्य आहेत, खासदारांच्या जागी योग्य आहेत, परंतु त्यांची एक नैतिक जबाबदारी आहे की आज मुंबई गोवा महामार्ग आज एवढे वर्ष प्रलंबित आहे, तर आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा। मला सर्वसामान्य जनतेच्या वतीनं या ठिकाणी केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेबांना विनंती आहे की हा जो काही रस्त्याची व्हिडिओ मी आज ही जी काही पोस्ट केलेली आहे ही खरंच 31 मे 2026 पर्यंत पूर्ण होणारी नाही। तुम्ही जर प्रत्यक्षात जर या ठिकाणी आलात आणि जर माझ्या वाहनातनं बघितलं, आता तुम्ही माझ्या वाहनाची परिस्थिती बघितली तर सर्वसामान्य माणूस, एक मराठीत म्हण आहे, कोकणची माणसं साधीभोळी, खरंच साधीभोळी नाहीत, आणि जर ती साधीभोळी असतील तर त्यांचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका। आम्हाला कोकणवासियांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर खरंच प्रयत्न करा। मी या ठिकाणी माझा वकिली हा व्यवसाय असताना, एक पत्रकार हा व्यवसाय नसताना, मला एक सर्वसामान्यांसाठी पोट तिडकीने मी व्हिडिओ करतोय, त्यामुळे माझी खरंच या महाराष्ट्र राज्याचे माननीय अगदी कार्यशील आणि कार्यकुशल, अगदी सगळ्यात महत्त्वाचं काम करणारे म्हणजे आमचे एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा केंद्रातले मंत्री असतील नितीनजी गडकरी साहेब यांनी खरंच दखल घ्यावी आणि आमच्या जो काही कोकणवासियांचा हा जो काही प्रश्न आज अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, खरंच मी सांगतो तुम्हाला सर्वांना, हा रस्ता गेल्या 1 महिन्यात नाही, 2 महिन्यात नाही, पुढच्या 6 महिन्यात पण पूर्ण होणार नाही। उगाच यांच्या खोट्या आश्वासनांवर बळी पडू नका। आणि या ठिकाणी मी यांना विनंती करतो, तुम्ही जर का सगळे गोष्टी करू शकता तर हा रस्ता देखील पूर्ण करा। मी सर्वांच्या वतीनं, कोकणवासियांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो, उगाच आमच्या कोकणवासियांच्या तोंडाला पानं पुसू नका। खरंच या रस्त्याची परिस्थिती बघता हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मी सर्वांच्या वतीनं विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।